या मॅच मध्ये मात्र आणखीन एक सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे मात्र या ठिकाणी दोन्ही टीमला कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू घेता येणार नाही, याची आपण सर्वप्रथम दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पूर्ण मॅच मध्ये कोणताही रिव्ह्यू दोन्ही टीमला नसणार आहे. वळूया मैदानाच्या दिशेला. अक्षय देठी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय थेटे, या अगोदर आपण बरेच वर्ष गणेश देठे हे नाव ऐकत आलो होतो, पण आता अक्षय थेटे नावाचा एक नवीन गोलंदाज या क्रीडा स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. चांगली कामगिरी करत आलाय या मागील टेनिस बॉल क्रिकेट हंगामापासून हाही खेळाडू. त्याचबरोबर प्रशांत आणि विनायकची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला प्रशांत गरत आणि दुसऱ्या बाजूला विनायक भोईर. ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी संघाकडून बॅटिंग युनिटचं नेतृत्व करतायत. आणखीन एक वाईट बॉल, आणखीन एक अतिरिक्त धाव. या वेळेला मात्र अतिरिक्त धावेंची मात्र कुठेतरी भर पडते. धावांमध्ये आपण जर पाहिलं तर खूप चांगला बदल आलाय. चला जाऊया मैदानाच्या दिशेला. हो, या वेळेला मात्र बघा अगदी डोक्यावरची टोपी पडली आहे मैदानामध्ये. साइड अँगलनी मात्र ही संपूर्ण स्पर्धा सुद्धा आपण बघू शकता. वरळी मॉन्सून धमाका, खरंच पारितोषिकांचा धमाका लावलाय यावर्षी ऍडव्होकेट डॉक्टर साजन पाटील साहेबांनी. जसं गतवर्षी चांदीचं बक्षीस प्रत्येक सामनावीराचा खेळाडू, त्याचबरोबर सर्व प्रोफेशनल खेळाडूंसोबत पंचांसोबत आपण जर पाहिलं तर सर्व म्हणजे जी पूर्ण ऑफिशियल टीम आहे या स्पर्धेमध्ये काम करणारी, त्या सर्व व्यक्तीला मात्र सर्व सन्मानामध्ये चांदीची वस्तू गतवर्षी दिली गेली. यावर्षी सोन्याची मुलामा चढवलेली महालक्ष्मी मातेची प्रतिमा आपण प्रत्येक ऑफिशियलला देत आलोय, सामनावीराच्या खेळाडूला देत आलोय. मान्यवर जे आहेत काही विशेष सन्मान या ठिकाणी केले गेले, त्यामध्ये त्यांनाही देत आलेलो आहोत. पुन्हा एकदा मात्र आडव्या बॅटने अगदी अवे फ्रॉम द बॉडी फटके खेळण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. पुन्हा एकदा मात्र पावसाचं आगमन होतंय मुंबई शहरामध्ये. मात्र खऱ्या अर्थाने या मुंबई शहराला या 2 दिवसाच्या पावसाने धुवून काढले. या वेळेला मात्र पुन्हा एकदा बॉल पाठीमागच्या बाजूला डिक्लेअर झोन मध्ये जातोय. एक धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून. मागील 3-4 महिने झाले मुंबईकर पाऊस 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 करत होते. आज 2 दिवस इतका पाऊस पडला की मुंबईकरांची हाऊस फिटली आहे. इतका पाऊस मुंबईमध्ये पडला या 2 दिवसांमध्ये. परत एकदा मात्र या 2 दिवसांच्या पावसाने मुंबईकरांना 26 जुलैची आठवण करून दिली. आणि अशा या मुसळधार पावसामध्ये सुद्धा हे क्रिकेट थांबलं नाही, हे विशेष राहिलं. या वेळेला मात्र पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी खेळलेला फटका बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर जातोय, पण धाव मात्र एकच मिळणार आहे त्या ठिकाणी. एक मोठी ओव्हर आली आहे, म्हणजे जवळपास या ओव्हरमध्ये नाही म्हटलं तरी मला वाटतं 9 बॉल हाताळलेत, 10 बॉल हाताळलेत आणि 10 बॉल हाताळल्यानंतर 8 धाबाच आल्यात. म्हणजे तसं बघायला गेलं तर एक्स्ट्रा ज्या पद्धतीने त्याने सुरुवातीला दिले त्यानंतर मात्र पुनरागमनच म्हणावं लागेल गोलंदाज अक्षय थेटेचं. 8 धाबा पहिल्या षटकाअखेरीस. धावफलकावरती 5 ओव्हरची मॅच आहे. बघूया पहिल्या 5 ओव्हर दरम्यान ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी हा संघ किती धाबा जमवू शकतोय आपल्या पहिल्या डावातून. आज मान्यवरांची सुद्धा मोठी मांदियाळी आपल्या मुख्य मंचावरती उपस्थित राहिली. सर्वांनी मात्र जे अनमोल असं सहकार्य स्पर्धेला आयोजित करत असताना आमच्या आयोजन समितीला केलं, विश्वसाई दरबारला केलं, ॲडव्होकेट डॉक्टर प्राचार्य साजन पाटील साहेबांना केलं, त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत.
आपल्या नजीकचं पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर बृहन्मुंबई महानगरपालिका, वरळी स्पोर्ट्स क्लब, वरळी जिमखाना, त्याचबरोबर आजूबाजूला इमारतीमध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांचंही आभार आहेत. आणि दरम्यान गोलंदाजीसाठी अनिकेत ओव्हर नंबर 2 घेऊन आलाय. पहिला बॉल या वेळेला पुन्हा एकदा मात्र अगदी बॉडी लेंथ बॉलिंग सातत्यपूर्ण सर्व गोलंदाजांकडून केली जाते. ज्या पद्धतीने मगाशी आपण पाहिलं पंकज पालन, त्याचबरोबर गोलंदाजी करत असताना मात्र प्रज्योत अंभिरे, कौस्तुभ म्हात्रे काय बॉलिंग केली आहे. बऱ्याच गोलंदाजांचं नाव त्यामध्ये येईल. त्यामध्ये विनायकचं सुद्धा नाव आहे, अनिकेतचं नाव आहे, माफ करा. अक्षय थेटेने सुद्धा चांगली बॉलिंग केली. पहिले 4 बॉल वाईड हाताळले असताना सुद्धा मात्र त्या संपूर्ण ओव्हरमध्ये त्याने फक्त 8च धावा दिल्या, हे विशेष राहील. अगदी अबालवृद्ध प्रेक्षक, लहान मुलांपासून मात्र अगदी वयोवृद्ध प्रेक्षक या स्पर्धेला लाभलाय. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं, हे प्रेम आहे या स्पर्धेवरचं, या आयोजकांवरचं. चांगला बॉल पंच करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला समोर लॉंग ऑन वर बघूया काय घडतंय. फ्लॅट शॉट होता आणि पंचांनी मात्र आपले दोन्ही हात उंचावले जमिनीला वर करत मात्र हा षटकार घोषित केलाय. जबरदस्त स्ट्रोक, अगदी बॅडमिंटन स्टाईलने, ज्या पद्धतीने मात्र रॅकेटने शटलकॉक किंवा लॉन टेनिस बॉलचा खेळ त्या ठिकाणी खेळला जातो तसा फटका. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आहे. पण बघूया या वेळेला दिशा कुठे आहे. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक बॉल खाली पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू मात्र 1 बाउन्स निघून जातो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धाबा मिळतील. येतोय चौकार. चांगली बॅटिंग, सध्या मात्र आक्रमकता स्वीकारलेली दिसते. पहिल्या ओव्हरमध्ये मात्र हव्या तशा धाबा नाही जमवता आल्या, त्यामुळे आता मात्र थोडासा आक्रमक पावित्र्य फलंदाजांनी स्वीकारलाय. एका बाजूला प्रशांत घरत, एका बाजूला विनायक भोईर. दुसऱ्याही बाजूने आपण जर पाहिलं तर मोठी स्टारकास्ट आहे. चांगला खेळ रंगेल यात कोणतीही तीळ मात्र शंका नाहीये. मैदानामध्ये सर्वत्र चिखल आहे, पण त्या चिखलाची त्या पाण्याची तमा न बाळगता आज प्रेक्षक सुद्धा मैदानावरती मोठ्या संख्येने गर्दी करतो. हे प्रेक्षकांचं मोठं मन आहे की या क्रिकेटसाठी मात्र आपण सर्वजण या ठिकाणी आला. त्याबद्दल आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमी मायबाप जनतेचं मात्र मनपूर्वक आभार असतील. या वेळेला आणखीन एक वेगवान चेंडू अनिकेतच्या गोलंदाजी मधला. 4 बॉलचा खेळ मात्र पूर्ण होतोय. 2 बॉल बाकी राहिलेत. राऊंड विकेटचा अँगल निवडला होता या वेळेला अनिकेतने. प्रशांत घरत 4 बॉल 11 वरती बॅटिंग करतोय. 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून, एक षटकार, एक चौकार मागील 2 बॉल वरती आला. आणि या वेळेला मात्र कधी जास्त गतीने, कधी कमी गतीने हाताळले जाणारे चेंडू जे मात्र फलंदाजांना थोडस संभ्रमात टाकतायत. आगमन होतं या ठिकाणी या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. विश्वसाई दरबार क्रीडा मंडळाच्या या मानाच्या स्पर्धेसाठी राजू हळदणकर साहेब, विशेष कार्यकारी अधिकारी आणि भारतीय जनता पार्टी वॉर्ड अध्यक्ष, वॉर्ड क्रमांक 193, आपले या ठिकाणी आगमन झालंय आणि आपलं स्वागत षटकाराने केलं गेलेलं आहे. तर आपलं हार्दिक स्वागत असणार आहे या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने. विश्वसाई दरबार क्रीडा मंडळ आणि साजनजी पाटील या सर्वांच्या वतीने आपलं स्वागत. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि इथे मात्र षटकाराने स्वागत. एक जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. अगदी लेंथ बॅटवर अगदी फुल टॉस दिला आणि फुल टोल वसूल केला तिकडे फलंदाजाने. लॉंगॉनच्या डोक्यावरून मात्र चेंडू मैदानातून बाहेर. गोलंदाजाला मात्र फलंदाजाकडून दिला जातोय आहेर हा 6 धावांचा. जबरदस्त स्ट्रोक. वरळी मॉन्सून धमाका षटकार. प्रशांत घरतच्या बॅटमधून आलेला हा फटका. बघा इथे एका बाजूला क्रिकेट चालू आहे, एका बाजूला तिकडे फुटबॉल सुद्धा खेळला जातोय. एकाच मैदानावरती 2 खेळ खेळले जात आहेत. मध्ये प्रेक्षक आहेत, कोणी छत्र्या आहेत, कोणाच्या हातामध्ये छत्र्या आहेत, कोणाच्या अंगावरती रेनकोट आहे, कोण आपल्या मित्राला छत्रीमध्ये घेऊन उभा आहे. पण क्रिकेट पाहायचं, स्पर्धा बघायची, अजिबात मैदानातून हटायचं नाही, असा हा क्रिकेटचा वेडा व्यक्ती आज प्रत्येक मैदानावरती आहे. आणि इथे मात्र सरळ बॅटने खेळलेला फटका समोर चाललाय. तिथून मात्र क्षेत्ररक्षक करण एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. त्या पद्धतीने मात्र या अगोदरच्या मॅच मध्ये करण आपण जर पाहिलं तर केतन म्हात्रेने बॅटिंग केली. ज्या पद्धतीने अशरफ लालाने मात्र शेवटला तो षटकार मारला. अगदी पाहावा आणि पाहतच राहावं असा षटकार त्यांच्या बॅटमधून आला होता मगाच्या मॅच मध्ये. दरम्यान सिंगल आली आहे अक्षयच्या गोलंदाजीवर. या वेळेला मात्र चांगला चेंडू आहे. बघूया काय निर्णय येतोय. पहिली वॉर्निंग मला वाटतं या ठिकाणी दिली जाते आणि वाईड पण आहे.
अँगल बदलतोय अक्षय. प्रशांतच्या वर थोडंसं प्रेशर आहे, कारण ही मॅच खूप महत्वाची राहणार आहे त्यांच्या टीमसाठी. या मॅच मध्ये जिंकले तर सेमीफायनल म्हणजे उपांत्य फेरी गाठतील आणि त्यानंतर मग फायनल पर्यंत जाण्यासाठी अजून प्रवास जो आहे तो थोडासा सुकर होईल, थोडासा हलका होईल आणि त्यानंतर मग थोडंसं प्रेशरही खांद्यावरचं कमी असेल. पण ही मॅच खूप महत्वाची राहील. सध्या मात्र 2.2 चेंडूची समाप्ती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर असताना मात्र बिनगडीबाद 28 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्या दोन्ही बॅटरकडून. आणि यावेळेला लेंथ मात्र अगदी बॅटच्या पुढ्यात आणि बॉल मात्र मैदानातून बाहेर. आणखीन एक षटकार प्रशांत घरच्या बॅट मधून आलाय. नाव प्रशांत आहे पण शांत राहायचं काही त्याला ठाऊक नाहीये. प्रशांत घरत बॉल जसा असा आलाय तसा त्याला पाठवलाय परत. या वेळेला मात्र ऑन साइडला खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न होतोय मैदानामध्ये. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. येस नो आणि वेट या 3 शब्दांचा वापर रनिंग बिटवीन द विकेट मध्ये खूप महत्वाचा राहतो आणि त्याचा मात्र योग्य वापर या ठिकाणी केला जातोय. येस येस नो नो शेवटला केली हो हो आणि बघता बघता अगदी डोळ्याचं पापणं लवतं न लवतं 2 धाबा अगदी चपळाईने पूर्ण केल्या गेल्या. प्रशांत घरत आणि विनायक भोईर चांगली पार्टनरशिप बिल्ड करतायत. 9 बॉल 26 वरती प्रशांत, विनायक 7 बॉल 4 वर. आतापर्यंत अक्षय थोडासा महागडा ठरताना दिसतोय. 19 धाबा मात्र त्याच्या गोलंदाजीमध्ये त्याने खर्च केले. 2 बॉल अजूनही त्याच्या स्पेल मधले बाकी आहेत. एक त्यानंतर वाईड, त्यानंतर परत एक सिंगल, त्यानंतर मग तिसऱ्या बॉलवर षटकार आणि चौथा चेंडू मात्र दुहेरी धाव. 36 वर धावसंख्या. हो हो हो, हा चांगला बॉल होता. अधिक गतीने हाताळलेला चेंडू या वेळेला पाहायला मिळाला. खांद्यातून मात्र पूर्ण ताकद लावली, पूर्ण पॉवर जनरेट केली आणि एक वेगवान चेंडू सोबत मात्र हा डॉट बॉल पूर्ण होतोय. शेवटचा एक बॉल आता बाकी आहे ओव्हर नंबर 3 मधला. 5 ओव्हरची मॅच आहे. सध्या स्कोर तरी आपण पाहिलं तर 36 वर आहे. पुन्हा एकदा लिडिंग एज. पाठीमागे फक्त आणि फक्त आणि फक्त एकच धाव तुम्हाला मिळू शकणार आहे. एकेरी दाबी सोबत ओव्हर नंबर 3 ची होते सांगता. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 37 धावा. ताई पॅकर्स, प्रभादेवी पालघर. संध्याकाळच्या सत्रामध्ये म्हणजे या स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण जर पाहिलं तर आता यानंतर मग सेमीफायनल होणार आहे. सेमीफायनल नंतर फायनल होणार आहे. त्यानंतर मग पारितोषिक वितरण सोहळा, ज्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये अनेक पारितोषिक आपण सर्व खेळाडूंवरती वर्षाव केली जाताना बघणार आहोत. जसं पाण्याचा वर्षाव आहे ना तसाच मात्र पारितोषिकांचा सुद्धा वर्षाव आहे. 37 ऑन बोर्ड. 37 धाबा धावफलकावरती पहिल्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 12.33 ची सरासरी मात्र स्कोरबोर्ड वरती आहे. जवळपास 60 ते 65 धावा अपेक्षित करू शकतो 5 ओव्हरचा जो खेळ आहे, ज्यामध्ये ज्या पद्धतीने पहिल्या 3 ओव्हर दरम्यान ज्या सरासरीने बॅटिंग केली आहे. अगदी मैदानाच्या बाजूलाच आपण जर पाहिलं तर समुद्र किनारा आहे. वरळी कोळीवाडा, वरळी सी फेस. थंडगार वातावरण, त्याचबरोबर हा पडणारा कोसळणारा मुसळधार पाऊस आणि त्यातल्या त्यात रंगणारी ही क्रिकेटची भव्य दिव्य स्पर्धा. आणि आमचे सर्व मान्यवर, स्पर्धेचे प्रमुख आयोजक, ज्यांच्या माध्यमातून मात्र खूप मोठं योगदान, ऍडव्होकेट डॉक्टर प्राचार्य साजन पाटील सर सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. या वेळेला सुद्धा मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केलाय पण दिशा नाही मिळत आहे बॉलला हवी तशी. बॉल सातत्यपूर्ण डिक्लेअर कडे जाताना बघायला मिळत आहेत. फिरोज शेख गोलंदाजी मार्कवरती. विनायक भोईर राईटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन प्रशांत घोरत सोबत बॅटिंग करण्यासाठी मैदानावर आले होते. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत बिल्ड केली आहे. 20 बॉल 40 ची. काही सन्मान सत्कार जे आहे ते आपल्या मुख्य मंचावरती पार पडतील, कारण आता स्पर्धा हळूहळू आता अंतिम टप्प्याकडे वळू लागलेली आहे. वेळेचा अभाव मात्र नक्कीच असू शकतो, कारण 4:22 अजूनही 2 मॅचेस बाकी आहेत. या वेळेला अवे फ्रॉम द बॉडी सातत्यपूर्ण मात्र विनायक भोईर खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे त्याला बॉल आणि बॅट मध्ये कनेक्शन नाही घडवून आणता येत आहे हवं तसं. बॅटचा फ्लो जो आहे अंगापासून दूर ठेवतोय. बॅट स्विंग जो आहे हवा तसा नाही करता येत आहे. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा बॉल आहे. पुन्हा एकदा मात्र बॅकस्वर्ड स्क्वेअर जातो चेंडू आणि एकच धाव मला वाटतं त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती अंकित केली जाईल.
41 धाबा धावफलकावरती आहेत. ट्रोलिंग स्पोर्ट्स संपूर्ण टीम गेले 2 दिवस खूप मेहनत घेते. अगदी लाईव्ह ड्रॉ पासून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण करण्यापर्यंत अगदी वेगवेगळे अँगल, हाय डेफिनेशन्स कॅमेरे, अतिशय उत्कृष्ट दर्जाचे ग्राफिक्स आणि तंतोतंत असं गुणलेखन. आमचे मोनार ग्राफिकचे सर्व ग्राफिक्स आपण पाहताय. रायनो एक्स कडून सुद्धा खूप चांगलं सहकार्य राहिलं. अथर्वजी शिर्के ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सत्कार सन्मान केला गेलाय. त्यांचा लोगो सुद्धा आपल्याला मेगा स्क्रीनवरती बघायला मिळतोय. ॲडव्होकेट डॉक्टर प्राचार्य साजन पाटील सरांना आपण मेगा स्क्रीनवरती बघू शकता. आणि प्रोलिंग स्पोर्ट्स आपण जर अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आत्ताच्या आत्ता लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन हिट करायला विसरू नका. फॉर लाईव्ह स्ट्रीमिंग कॉन्टॅक्ट विपुल पंडुलकर 9320907527 हा त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे. आपण संपर्क साधू शकता जर आपली स्पर्धा तुम्हाला प्रोलिंग स्पोर्ट्स वरती युट्यूबवर लाईव्ह दाखवायची असेल. फिरोजचा आणखीन एक चांगला बॉल. विनायक भोईर मात्र थोडासा संघर्ष करतोय या मॅच मध्ये. आपण जर पाहिलं तर प्रशांत गरज चांगली बॅटिंग करताना बघायला मिळतोय. विनायकची बॅट थोडीशी शांत ठेवली आहे गोलंदाजांनी, पण प्रशांत गरजला थांबवून जास्त वेळ नाही ठेवू शकले. आणि शेवटचा एक बॉल बाकी आहे. पुन्हा एकदा मात्र आणखीन एक चांगला बॉल फिरोज शेखच्या माध्यमातून. चांगला गोलंदाज राहिलाय, मोठमोठ्या स्पर्धा खेळलाय, नाव गाजवलंय आणि त्याचबरोबर आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी त्यांनी या मॅच मध्ये आपल्या टीम साठी करून दाखवली आहे. पुन्हा एकदा मात्र फटका फसला, बॅटच्या रडार मध्ये नाही मिळाला, रेंज मध्ये नाही आला आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 10.25 च्या सरासरीनं बिनगडी बाद 41 धावा. 41 विदाउट एनी लॉस आफ्टर 4 ओव्हर्स. आज आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून 4 वेगवेगळे आवाज आपण या 2 दिवसांमध्ये ऐकलात. काल आपण IPLचा आवाज अर्थात कुणालजी दाते यांचं समालोचन ऐकलं. त्याचबरोबर महाराष्ट्राचा बुलंद आवाज मुंबई आणि जुन्नर भूषण प्रवास सम्राट समालोचक म्हणून ज्यांची ओळख आहे, मॅरेथॉन सम्राट म्हणून मॅरेथॉन समालोचक म्हणून ज्यांची ओळख अशी आपल्या सर्वांचे लाडके समालोचक चंद्रकांत शेट्टे सरांना आपण ऐकलात. त्याचबरोबर माझ्या समवेत आपल्याच वरळी परिसरातला एक युवा समालोचक म्हणून आपण जर पाहिलं तर सिद्धेश शिंदे यांचा सुद्धा आवाज आपण आज दिवसभरामध्ये ऐकताय. हा चला रिटायर्ड आउट झालाय आणि नवीन बॅटर म्हणजे विनायक भोईर ज्या पद्धतीने मात्र संघर्ष करत होता टीमसाठी, त्याला हव्या तशा धावा जमवता येत नव्हत्या आणि त्यामुळे मला वाटतं त्याने आपला विकेट सॅक्रिफाईस केलाय. किंबहुना मात्र कुठेतरी आपला विकेट या ठिकाणी आपल्या समोरच्या फलंदाजाला संधी दिली आहे. अमित नाईक मैदानाच्या आतमध्ये आहे. आज चांगल्या फॉर्म मध्ये बघायला मिळाला संपूर्ण हंगामामध्ये हा खेळाडू. मॅन फ्रॉम एकटगर आणि बॉलिंग मार्क वरती मात्र फिरकीचा जादूगार मॅन फ्रॉम DN नगर अंधेरी अनिकेत सानप. मगाशी चांगली बॉलिंग केली अनिकेत सानपने. रिटायर्ड आउट झाला विनायक भोईर, त्याची जागा अमित नाईकने घेतली आहे. पण स्ट्राईक वर सध्या प्रशांत गरत. अनिकेत समोर गोलंदाजी आहे. हो चांगली फिरकी, जास्त वेग नाही पण लाईन लेंथ खूप चांगली, चांगली फिरकी. का मला फिरकीचा जादूगार म्हटलं जातं ना, याचं बऱ्याचदा त्याने उदाहरण दिलेलं आहे. बऱ्याच मेडन ओव्हर्स त्याच्या नावावरती आहेत. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये टाकलेली मेडन ओव्हर अजूनही सर्वांच्या लक्षात आहे. या वेळेला मात्र प्रॉपर कनेक्शन नाहीये. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, अगदी दिवसाढवळ्या धावांची चोरी आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर राकेश प्रभू विकेट किपरच्या भूमिकेत आहेत आणि सोबत केतन म्हात्रे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चर्चा करताना सध्याच्या घडीला बघायला मिळत आहेत. खूप सारी मोठी नावं या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळतील, ऐकायला मिळतील आणि आमचे अतिथी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अगदी बॉलची सेवा पुरवत आहेत त्या ठिकाणी फलंदाजांना. ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. शेवटचं षटक सध्या प्रगतीपथावर. अतिशय महत्वपूर्ण मॅच, सेमीफायनल मध्ये पोहोचवणारा हा सामना. बघा प्रत्येक खेळाडू या ठिकाणी मात्र फिल्डिंग करताना आपला बॉल नक्कीच थोडासा सुकवण्याचा प्रयत्न करतोय. अनिकेत सुद्धा आपले हात पुसतोय, कारण त्याला सुद्धा माहितीये बॉल जर वळवायचा असेल तर हात सुके पाहिजेत. बॉल जरी ओला असला तरी आपल्याला हात सुके ठेवावे लागतील. पण मैदानावरती आज 2 दिवस इतका पाऊस पडलाय ना, खऱ्या अर्थाने मात्र पावसाळी रबर बॉल हंगामातली ही यशस्वी स्पर्धा म्हणावी लागेल. ज्या स्पर्धेमध्ये खूप पाऊस पडलाय.
म्हणजे सर्वात अधिक पावसात मात्र आयोजित केली जाणारी स्पर्धा कुठली पार पडली असेल तर ती ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील आणि विश्वसाई दरबार यांच्या माध्यमातून पार पडलेली ही स्पर्धा असणार, ती म्हणजे वरळी मॉन्सून धमाका. खऱ्या अर्थाने हा मॉन्सून धमाकाचा आहे असं म्हणावं लागेल, कारण मला वाटतं जास्त वेळ म्हणजे अर्ध्या तासाच्या वर पाऊस अजिबात थांबला नाही 2 दिवसांमध्ये आणि ऊन अजिबात पडलंच नाही मैदानामध्ये. त्रेचाळीस धावा, शेवटचे 3 बॉल डावातले शिल्लक राहिलेत. खूप साऱ्या स्पर्धा आहेत, परंतु या वेळेला विकेट पटकावण्याची संधी परंतु कोणी नाहीये त्या ठिकाणी. आला बॉल पर्यंत आला जरूर, परंतु नाही जज करू शकला चेंडूला. पुन्हा एकदा मात्र एक्स्ट्रा अजून एखादी धाव घ्यायची ओढ लागली आहे फलंदाजांना, पण तू मेमे चालू आहे. हा तुझा कॅच होता, हा माझा कॅच होता. शेवटी मात्र जीवनदान फलंदाजाला मिळालं. ते म्हटलं जातं ना की दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा. तू पकड मी पकड मध्ये मात्र बॉल जमिनीचा स्पर्श करतोय. जीवनदान फलंदाजाला मिळते. सोबत मात्र संघाच्या खात्यामध्ये 2 धावांची वाढ, 2 धावांची प्रगती, 2 धावांचा विकास, 2 धावांचा बदल, 2 धावांचं परिवर्तन, 2 धावांचा चेंज होतोय. धावसंख्या 45, 45 धावा, 1 गडी बाद. लास्ट 2 बॉल्स टू गो. शेवटचे 2 बॉल मात्र शिल्लक आहेत. प्रशांत घरत अगदी सुरुवातीपासून किल्ला लढवतोय आपल्या टीमसाठी. कर्णधार पदाला साजेशी अशी भूमिका आज बजावताना पाहायला मिळालाय प्रशांत घरत. बॉलला पाठवतोय परत सीमारेषा पार. येतोय प्रशांतच्या बॅटमधून एक खडक कडकडीत प्रहार, षटकार. बॅकफुट वर गेले, वेट ट्रान्सफर केलं आणि ऑन साइडला मिड विकेटच्या डोक्यावरून हा षटकार प्रशांत घरतच्या बॅटमधून. आणि धावसंख्या मात्र 50 अधिक आपल्याला पाहायला मिळते, ती सध्या 51 धावा. 5 ओव्हरचा हा सामना. ताकदही आहे आणि नजाकतही आहे या फटक्यामध्ये. चांगली फिटनेस या खेळाडूची. शेवटचा 1 बॉल बाकी. यॉर्कर लेंथ बॉल होता, खोदून काढलाय. या वेळेला सरळ बॅटने वाईडिश लॉंग ऑन रिझन कडे बॉल जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. 2 धावा अगदी इझिली कंप्लीट. तिसरी धाव घेतली जाईल का, परंतु चांगलं गॅदर केलं बॉलला. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये प्रशांत आपली विकेट गमावतोय की काय, आणि इथे मात्र विकेटचं पतन होईल. तिसरी धाव नाही पूर्ण करू शकले. एकंदरीत पहिल्या डावाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि पहिल्या 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड वरती मात्र 53 धावा आणि जिंकण्यासाठी 54 धावांचं आवाहन. चेक. आपण या ठिकाणी काही विशेष सन्मान करत आहोत. सर्वप्रथम आम्ही आभारी आहोत किरणजी शेलार साहेबांचे, भारतीय जनता पार्टी मुंबई उपाध्यक्ष, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष असं सहकार्य याही वर्षी लाभलेलं आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. आणि या ठिकाणी उपस्थित आहेत भारतीय जनता पार्टीचे ऑड क्रमांक 193 प्रभादेवीचे अध्यक्ष राजू हळदणकर साहेब, यांचा आपण एक विशेष सन्मान या ठिकाणी करणार आहोत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. तर या राजू हळदणकर साहेब यांचा सन्मान या मी मसूरकर साहेब, आपणास विनंती असणार आहे आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे राजू हळदणकर साहेबांना. राजू हळदणकर साहेब वॉर्ड क्रमांक भारतीय जनता पार्टी एसईओ विशेष कार्यकारी अधिकारी देखील आहेत आणि त्याचबरोबरीने वॉर्ड अध्यक्ष सुद्धा आहेत भारतीय जनता पार्टी 193 नंबर प्रभादेवीचे. तर त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं करत आहोत आम्ही हार्दिक स्वागत. एक आठवण या स्पर्धेची, विश्वसाई दरबार क्रीडा मंडळाच्या या स्पर्धेची, साजन पाटील सरांच्या या स्पर्धेची, आणि सन्मान केला जातोय राजू हळदणकर साहेबांचा. मंडळ अध्यक्ष वरळी कोळीवाडा भारतीय जनता पार्टी स्वप्नील जगदाळे. स्वप्नीलजी जगदाळे साहेबांचा मी मसूरकर साहेबांना विनंती असणार आहे आपण हा सन्मान करायचा आहे. स्वप्नीलजी जगदाळे साहेब, स्वप्नीलजी जगदाळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्यांचा हा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. धन्यवाद स्वप्नील भाऊ, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी आम्ही किरण भाऊ शेलार भारतीय जनता पार्टी मुंबई उपाध्यक्ष यांचेही मनापासून आभारी आहोत. राजू हळदणकर साहेबांचं स्वागत आणि स्वप्नीलजी जगदाळे साहेबांचं हार्दिक स्वागत. विश्वसाई दरबार क्रीडा मंडळाच्या वतीने आलेल्या तमाम पाहुण्यांचं, आमच्या अतिथींचं करत आहोत पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि जाऊयात मॅचच्या दिशेने. पाहत राहा वरळी मान्सून धमाका.
विजयासाठी धावांचं लक्ष समोर ठेवण्यात आलेलं आहे. 53 झालेले आहेत, 54 करायच्या आहेत. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. नमस्कार. विश्वसाई दरबार क्रीडा मंडळ आयोजित असणारी वरळी मान्सून धमाका ही स्पर्धा ॲडव्होकेट डॉक्टर प्राचार्य क्रिकेट प्रेमी साजन पाटील सरांच्या सौजन्याने सुरू असणारी क्रीडा स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आलेले आमचे सगळे मान्यवर त्यांचंही आम्ही करत आहोत हार्दिक स्वागत. आणि घेऊन जातो तुम्हाला मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी महत्त्वाचा सामना आहे. विलायन्स ओरिसा आकर जुहू या टीमला एका बाजूला आपण पाहतो. आता बॅटिंगला येईल. 5 ओव्हरमध्ये 54 करायचेत आणि 54 करायचे असताना पालघर एक्सप्रेस बॉलिंगसाठी प्रज्योत अंबिरे, वेग जी त्यांची ओळख राहिलेली आहे. तर दुसऱ्या बाजूला वाकळणचा वाघ आणि भारतीय टेनिस क्रिकेटचा बायकरमॅन केतन म्हात्रे यांना आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. केतन म्हात्रे इन ॲक्शन मध्ये. मॅचला दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर स्टोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. हो, परंतु कॅच नाही झाली आहे. पहिल्याच बॉलवर एक संधी होती आणि ती सुद्धा केतन यांची विकेट घेण्याची संधी होती, परंतु ते शक्य नाही झालेलं आहे. आणि पहिल्याच बॉलवर थोडीशी नाराजी स्वाभाविक आहे. कोणताही गोलंदाज नाराज होतो ज्यावेळेला त्यांच्या विरुद्ध त्यांच्या गोलंदाजीवर कॅचेस सुटतात. तेच पाहायला मिळालं. पाऊस कोसळतोय. अशा वातावरणामध्ये तेवढं सोपं नाही आहे. प्रज्योत विकेट बनवण्यामध्ये किंवा विकेट घेण्यासाठीची संधी निर्माण करण्यामध्ये पटाईत असणारे गोलंदाज आहेत. पालघरच्या डहाणू तालुक्यातील वरोडचा असणारा हे जलद गती गोलंदाज. तर दुसऱ्या बाजूला डोंबिवली परिसरातील वाकळण या गावाचं नाव भारतभर नेण्याचं काम ज्यांनी केलं ते सध्या बॅटिंगसाठी पाहायला मिळतात. केतन म्हात्रे. याही वेळेला तेच लांब आपटला बॉल बॉडीच्या दिशेने. त्याला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु जाईल.
एका धावेसाठी धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती म्हणजे आता 3 वर महत्वाची मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. मागील म्हणजे या स्पर्धेमध्ये सगळ्याच मॅच चुरशीच्याच होत आहेत आणि हे वैशिष्ट्य देखील आणि सगळ्या मॅचला पाऊस सुद्धा आहे. पावसाने मात्र असं कुठेच दाखवलं नाही की मी या मॅचला येणार या मॅचला नाही येणार, सगळ्या मॅचला आलाय. पाठीमागे बॉल जातोय एकदा पुन्हा मिळणार आहे. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे. म्हणजे अशा प्रकारच्या कॅचेस सोप्या नसतात. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 4 वर आहे केतन म्हात्रे. पुन्हा एकदा लांब आपटलेला बॉल आणि त्याच्यावर केलेला पुल. पुन्हा एकदा तीच रणनीती होती बॉडीवर बॉल टाकण्याची, परंतु केतनने ते ओळखलं आणि आता या बॉलला खूप लांबवर पाठवलंय. षटकार ठोकलाय बादशाह. चांगला स्ट्रोक खेळलाय. धावसंख्या जर पाहिली तर आता 6 ने पुढे गेलेली आहे. 10 धावा धाव फलकावर आहे. पहिली ओव्हर मार्गस्थ आहे आणि मॅचला जिंकण्यासाठी धावांचं लक्ष 54 आहे ना, 54 धावांचं लक्ष असताना प्रोलिंग स्पोर्ट्सवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. मोनाचे ग्राफिक्स आणि प्रोलिंगची टीम. अतीत मसूरकर मात्र बॉल बॉयची भूमिका खूप चांगल्या पद्धतीने निभावत आहेत. दहा धावा धाव फलकावर 10 वर खेळतात केतन. एकंदरीत टीमची धावसंख्या देखील 10 झालेली आहे. केतन म्हात्रे आणि अशरफ खान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. टेनिसचा हा बॉल. पावसाळी क्रिकेट, पावसाचं सुरू राहणं आणि त्याच्यामुळे गेली 2 दिवस ही स्पर्धा सुपर डुपर हिट झाली. त्याचं कारण आहे पाऊस थांबला नाही आणि प्रेक्षकांनी मनमुराद आनंद घेतला या पावसाळी क्रिकेटचा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले खेळाडू पाहायला मिळाले. कोकणातील खेळाडू पाहायला मिळाले. पुण्याचे खेळाडू पाहायला मिळाले. त्याचबरोबर जर पाहिलं तर अगदी लातूरचे खेळाडू, बीडचे खेळाडू देखील पाहायला मिळाले. यावेळी वेळेला थोडीशी उसळी होती. त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतात. पाण्यामध्ये बॉल थपकतोय. तिकडे यष्टीरक्षक स्वतः संगनायक आलेले आहे. थोडेसे घसरले आणि तोपर्यंत 2 रन कंप्लीट झालेले आहेत. आता हे स्वाभाविक आहे, घसरणं, पडणं, त्यानंतर पुन्हा उभं राहणं, कारण हे पावसाळी क्रिकेट आहे. परंतु आपण सगळ्यांनी काळजी देखील घ्यायची आहे. उसळी असणारा बॉल मात्र थोडंसं कंट्रोल पद्धतीने खेळला जरूर, परंतु तिकडे बॉल पकडण्याचा प्रयत्न प्रशांत यांनी केला. शेवटच्या क्षणी घसरले. ओ आता मात्र एक नामी संधी चालून आली होती तिकडे, परंतु डॉट बॉल तर आलाय, परंतु कॅच येता येता राहिली. विकेट येता येता राहिली. 12 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटची कडा घेतली गेली होती. प्रशांत यांच्या हातातून बॉल खाली निसटला आणि एका ओव्हरमध्ये 2 संधी निर्माण झाल्या होत्या. 2 कॅच सुटलेल्या आहेत. 12 धावा धाव फलकावर. अजूनही 4 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 42 करायच्या आहेत. बारा धावा धाव फलकावर आहेत. कौस्तुभ म्हात्रे मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते, जे खास दाखल झाले रायगडच्या पेन तालुक्यातून आणि निगडे या गावातून. निगडे हे गाव जर पाहिलं तर वडखळ नाक्यावरून नागोटण्याच्या दिशेने आपण ज्या वेळेला जातो ना, त्यावेळेला हे निगडे गाव लागतं आणि त्या गावाला बिलॉंग करणारा, त्या गावाकडून येणारा हा युवा सितारा. वेग आहे प्रचंड कौस्तुभ यांच्याकडे आणि आज दाखल झालेत क्रिकेटच्या पंढरी मुंबईमध्ये. पाऊस कोसळतोय मोठ्या प्रमाणावर आणि त्याच्यातील ही गर्दी. कुणी रेनकोट घातलाय, कुणी छत्री, तर कुणी असेच भिजतायत, मॅच पाहतायत. पहिला बॉल उसळी थोडीशी पाहायला मिळाली आहे. व्हाईट बॉल +1 देखील, अशा 2 रन इकडे मिळणार आहे. धावसंख्या 14 झाली आहे, म्हणजे अजूनही 24 बॉल आणि 40ची आवश्यकता. चांगला बॉल टाकलाय, परंतु त्याला कसं बसं खेळलाय. बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलंय. 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 15 वर ही धावसंख्या जाते.
अजूनही मॅच संपलेली नाहीये. काही चांगले बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा ताई पॅकर्सला देखील घेऊन येतील. तर दुसऱ्या बाजूला वी लायन्स आकर्ष 11 जुहू अशी ही मॅच पाहायला मिळते आपल्याला. वेग आणि वेगाबरोबर जर पाहिलं तर बाउन्सही पाहायला मिळाला. पंचांनी आता नो बॉल घोषित केलाय. +1 अशा 2 रन इकडे मिळणार आहेत. कारण वेगावर कंट्रोल ठेवायचा आहे तुम्हाला, टप्प्यावर कंट्रोल ठेवायचा आहे. एका योग्य टप्प्यावर बॉल टाकायचा आहे. तेवढं सोपं नाहीये आणि पंचांनी आता फ्री हिट घोषित केलेली आहे. ओल्या वातावरणामध्ये पाऊस सुरू असतानाचं क्रिकेट आपण पाहत आहोत. याला म्हणतात पावसाळी क्रिकेट मुंबईचं. वेगवान चेंडू होता खरा, परंतु आता पॉइंटच्या दिशेने जातोय. तिकडे येतात फिल्डर. तोपर्यंत एक धाव मिळते. बॉल हातात घेऊन येत आहेत, परंतु थोडीशी हुलकावणी देण्याचा प्रयत्न केतन करतायत. हो, डायरेक्ट हिट. पाहूया इकडे काय होत आहे. चला मॅच सुरू करायची आहे. चला मॅच सुरू होते. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळते. ताई पॅकर एका बाजूला पाहायला मिळतोय. संघ वी लॉयन्स आकर्ष यांच्यातील चालू असणारे मॅच आपल्याला पाहायला मिळते. 18 धावा धाव फलकावर आहेत. केतन पुन्हा एकदा वेग आहे या गोलंदाजाकडे आणि तोच दाखवण्याचा प्रयत्न देखील करतायत. केतन मागील मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली होती त्यांनी. पुन्हा एकदा कौस्तुभ. चांगला बॉल पाहायला मिळतोय. बॉल जवळच आहे. रन घेण्याचा प्रयत्न होतोय, परंतु यशस्वी नाही होत आहेत. आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते ती धावसंख्या 20 वर. अजूनही मॅच काही संपलेली नाहीये. 5 ओव्हरची मॅच आहे. 10 चेंडूंचा खेळ झालाय. 21 रन झालेले आहेत. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 33 ची आवश्यकता आहे. बरोबर ना? 20 बॉल मध्ये 33 ची आवश्यकता आहे. हो हो, प्रचंड वेगात. थोडासा लांब बॉल जाईल यष्टीरक्षकांकडे, परंतु एकदा बायच्या स्वरूपातील मिळते. अजूनही सामना होणार आहे. 19 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 32 धावा. 19 बॉल मध्ये 32. एक एक बॉल निर्णायक आहे, महत्वाचा आहे. पुन्हा पाठीमागे बॉल जातोय. या ओव्हरमध्ये काही एक्स्ट्रा आल्या, परंतु या ओव्हरमध्ये षटकार किंवा चौकार आलेला नाहीये, त्यामुळे या ओव्हरमध्ये आल्या 10 रन. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 23. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 18 चेंडू मध्ये 32 पाहिजे आहेत.
31 18 चेंडूमध्ये माफ करा 18 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे प्रति षटकागणिक 10च्या पुढची आवश्यकता अजूनही आहे. म्हणजे टाई पॅकरला इकडे एखाद्या चांगल्या ओव्हरची अपेक्षा असणार आहे गोलंदाजीच्या माध्यमातून आणि दुसऱ्या बाजूला व्ही लॉयन्स आकर्ष 11 या टीमला मात्र चांगल्या बॅटिंगची आवश्यकता आहे आणि त्यासाठी अशरफ आहेत आणि केतन आहेत. पाऊस मात्र कोसळतोय आणि या कोसळणाऱ्या पावसातलं क्रिकेट 2 दिवस सातत्याने पाऊस कोसळतोय आणि या मॅचचा आनंद प्रेक्षकांनी घेतलेला आहे. प्रेक्षक हेच चर्चा करतायत की एवढ्या पावसात या स्पर्धा आहेत तरी कशा चालू, परंतु छान असं नियोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पाहायला मिळालंय वरळी मान्सून धमाकाचं आणि म्हणूनच ही स्पर्धा चर्चेत आलेली आहे. पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय आणि धावसंख्या इकडे पुढे जाईल. पुन्हा एकदा प्रज्योत आंबेरे मागील षटकात देखील चांगली गोलंदाजी केली होती. अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि मॅचला जिंकण्यासाठी अजूनही 30 ची आवश्यकता आहे. 17 चेंडू 30. एक बॉल तेवढाच निर्णायक असणार आहे. प्रज्योत यांच्याकडे वेग आहे तर केतन यांच्याकडे जबरदस्त बॅटिंग आहे. स्टोक खेळलाय, बॉल पाण्यामध्ये थांबतोय. महेश चेंदवनकर आहे ते जातात त्या बाजूला. एक धाव तोपर्यंत मिळेल. धावसंख्या पुन्हा 1 ने पुढे जाते. एक आले तरी सध्या टाई पॅकरला चालण्यासारखं आहे, परंतु काही मोठ्या फटक्यांची सुद्धा आवश्यकता आहे कारण काही एक्स्ट्रा रन सुद्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय येत आहेत. 25 झाल्यात. हो, स्टोक खेळलाय, दिशा दिली आहे. पाहूया किती धावांसाठी हा फटका जाईल. 1 धाव. दिशा महत्वाची आहे आणि धाव संख्या झाली आहे 26. 15 चेंडूंचा खेळ झालाय. 26 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 15 बॉल मध्ये 28 पाहिजेत. आणखीन एक चुरशीचा रंगतदार सामना. फटका खेळलाय, खूप लांब गेलाय, फक्त तो मागे गेलाय आणि त्याच्यामुळे तिकडे एकच रन मिळणार आहे. मागच्या बाजूला डिक्लेअर झोन असल्या कारणाने तिकडेच बॉल जातोय. प्रज्योतने या ओव्हरमध्ये प्रत्येक बॉलला एकच धाव दिली आहे आणि या मॅचला ऑन केलंय असंच म्हणावं लागेल. अजूनही 27 पाहिजेत आणि 14 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच आणखीन एक रंगतदार होऊ लागलेली आहे. क्वार्टर फायनलची मॅच आहे. जो जिंकेल तो सेमीफायनल खेळेल. आणखी या वेळेला बिगिट केलाय आणि आता अशरफ पलीकडे जातोय की काय. हो, बरीचशी कबूतर आतमध्ये बसली होती, त्यांना सुद्धा बाहेर काढलंय असंच म्हणावं लागेल. काय जबरदस्त स्ट्रोक खेळाय, षटकार आलाय. थोडस स्ट्रगल करत होते परंतु आता लांब लचक मारलाय. हरकत मध्ये आले आणि या बॉलला हो, बॅट एका बाजूला, बॉल एका बाजूला, अशरफ एका बाजूला, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. दुसरीचा कॉल दिला जातोय का, परंतु नाही, एक वरच थांबवलं जात आहे. ओव्हर नंबर 3. या ओव्हरमध्ये एक षटकार आला खरा, परंतु तरी देखील धाव संख्या या ओव्हरमध्ये 11 आली आहे. त्याच्यामुळे मॅच शेवटचे 12 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 20 ची आवश्यकता आहे. ही मॅच आणखी अजूनही ऑनच आहे. पावसाळी क्रिकेटची मजा आपण सगळे घेत आहात. 12 बॉलमध्ये 20 अजूनही पाहिजेत. कुणालाच माहित नाही काय होणार. अशरफ मागील 2 वर्षात अशरफ ज्या पद्धतीने क्रिकेट खेळतायत असं म्हणावं लागेल. त्यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीला नवीन पालवी फुटावी की काय, अशा पद्धतीची बॅटिंग मागील 2 वर्षात अशरफने केलेली आहे. केतन 17 वर, अशरफ 12 वर खेळतायत आणि 12 बॉलमध्ये अजूनही 20 पाहिजेत. टाई पॅकरला काय पाहिजे तर एक चांगली ओव्हर पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला व्ही लॉयन्स आणि आकर्ष 11ला काय पाहिजे तर इकडे रन पाहिजेत. 12 बॉलमध्ये 20. पंकज पाटील योग्य टप्प्याची गोलंदाजी त्यांचं नेहमीच ओळख राहिलेली आहे. पंकज पाटील पालन या नावाने त्यांची ओळख आहे. पालघर जिल्ह्यातील तेच बॉलिंग साठी पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल काय टाकलाय, पहिलाच बॉल पालन टप्पा अचूक टप्प्यावर टाकलेला आहे. 11 बॉल बाकी आहेत आणि 20 ची आवश्यकता आहे. अशरफला रोखणं सोपं नाहीये आणि पंकजकडे देखील मात्र एक गोलंदाजीची एक वेगळी धार पाहायला मिळते. उंच पुरे आणि धिप्पाड देह यष्टीचे गोलंदाज.
स्ट्रोक खेळलाय परंतु बॉल हवेत आहे आणि खूप उंचावर गेलेला बॉल पाहायला मिळतोय. ओ अशा ठिकाणी बॉल पडलाय जिकडे 3 फिल्डर आले, पण काय करणार. पाऊस आहे, पाणी आहे, चिखल आहे, पाऊस वरतून कोसळतोय, निसर्ग वातावरण आहे आणि त्यामुळे जरी फटका फसला होता, खूप उंच गेला होता, परंतु कॅच नाही झाली आहे. पुन्हा एकदा ते दृश्य प्रोलिंगची टीम आपल्याला दाखवते कशा प्रकारे हा स्ट्रोक पाहायला मिळाला. यष्टीरक्षक शेवटच्या क्षणी घसरले. यष्टीरक्षकांचा कॉल असल्या कारणाने बाकीच्या दोघांनी प्रयत्न केला नव्हता, परंतु यष्टीरक्षकच घसरले शेवटच्या क्षणी. 36 झालेले आहेत. फटका पुन्हा एकदा फसलाय, परंतु आता कदाचित मागे जाईल का, तर हो, मागेच बॉल गेलेला आहे आणि धावसंख्या 37 वर जाते. एक बॉल निर्णायक. पहिल्या 3 बॉलवर 3 रन आलेले आहेत. अजूनही 9 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 17. 9 बॉल मध्ये 17. 1-2 मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे, परंतु पंकजकडे टप्पा आहे, अशरफकडे बॅटचा स्विंग आहे. 9 बॉल 17. पाऊस आणि पावसाचं पाणी, पावसातलं क्रिकेट, रबर बॉल आणि त्याचबरोबर खास या पावसाळ्याच्या क्रिकेटसाठी रंगवलेली बॅट यांच्यामधील हे युद्ध आहे. हो, आताही जर पाहिलं तर एक चांगला बॉल तिकडे पाहायला मिळतोय. एक धाव घेतली जाईल, दुसरीचाही कॉल दिलाय. तिकडे पोहोचतायत संगनायक, थ्रो करतायत, तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. आता या दोघांच्या रनिंग बिटवीन द विकेटचं कौतुक करावंच लागणार आहे. परंतु केतन कदाचित तिसरीसाठी रेडी होते की काय. लेग बायच्या स्वरूपातील या 2 धावा इकडे पाहायला मिळत आहेत. रन महत्वाचे आहेत. बाईज येऊ दे, लेग बाईज येऊ दे, ओव्हरथ्रो येऊ दे, बॅटने येऊ दे, वाईडच्या येऊ देत, नोच्या येऊ देत, कशाही येऊ देत, रन महत्वाच्या आहेत आणि तेच पाहायला मिळालं. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 15. 8 बॉल. स्ट्रोक खेळलाय परंतु पाहूया. एका धावेने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते. हे षटक अजूनही चांगलंच राहिलेलं आहे. पंकज पाटील पालन यांचं 40 झालेले आहेत. अजूनही पाहिजे 7 बॉल आणि धावांची आवश्यकता ती 14. आणखीन एक रंगतदार मॅच. क्रिकेट प्रेमींना ही स्पर्धा चुरशीच्या मॅचेससाठी ओळखली जाईल, कारण बऱ्यापैकी मॅचेस सगळ्या या चुरशीच्याच झाल्यात. शेवटच्या क्षणापर्यंत रंगल्या गेलेल्या मॅचेस, प्रत्येक टीमला दिले गेले हे टी शर्ट लक्ष वेधून घेत आहेत. हे मैदान, त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रेक्षकांची गर्दी, पावसातही प्रेक्षकांची गर्दी असंच म्हणावं लागेल. सात बॉल मध्ये 14. एक बॉल निर्णायक आहे. हे षटक पंकज यांनी आतापर्यंत चांगलंच टाकलंय, मॅच बनवली. हे पहा प्रेक्षक, कोणी वडापाव खात आहेत, कोणी जर पाहिलं तर आपल्या कोणी छत्र्यांमध्ये, कोणी रेनकोटमध्ये, तर कोणी भिजून मॅचचा आनंद घेत आहेत. स्ट्रोक खेळलाय खरा, बॉल फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक येत आहेत, प्रयत्न केले खरे, परंतु तिकडे हो तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. ओव्हर चांगली राहिली. या ओव्हरमध्ये फक्त 6 रन आल्या, 2 लेग बाईच्या सुद्धा आल्यात, परंतु 6 बॉलमध्ये 12. आणखीन एक मॅच अशी शेवटच्या ओव्हर पर्यंत जाऊन पोहोचली आहे. सहा बॉल मध्ये 12. साजन पाटील सर, सुरुवातीला ज्या वेळेला आपण खेळपट्टीचं पूजन केलं त्याच वेळेला कौल दिला होता की काय सगळ्या मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत जातील. आणखीन एक मॅच शेवटच्या ओव्हर पर्यंत. हे पहा प्रेक्षक, हे मुंबईकर आहेत. मुंबईकरांना क्रिकेट पसंत आहे आणि क्रिकेटला मुंबई पसंत आहे आणि ते इकडे पाहायला मिळत आहे. 6 बॉल मध्ये 12. 3,500 प्रेक्षक आताही मॅचचा लाईव्ह आनंद घेत आहेत आणि आज सुद्धा मात्र मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी आनंद घेतला. 1,30,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत आनंद घेतलाय प्रोलिंग स्पोर्ट्सवर या स्पर्धेचा. सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यांना विनंती असेल, अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धनंजय नाईक येत आहेत गोलंदाजीसाठी.
जाई या गावचे खेळाडू. अगदी गुजरात बॉर्डरवरून पालघर जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे जाई, म्हणजे तिथून पुढे उंबरगाव लागतं. 42 झालेत, अजूनही मॅचला जिंकण्यासाठी पाहिजेत. 6 बॉलमध्ये 12. धनंजय नाईक यांच्या हातामध्ये पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये अनिकेत राऊत जी स्पर्धा आयोजित करत असतात त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूचा खेळ पाहायची संधी मिळाली होती. पहिला बॉल पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालाय, परंतु एसटी रक्षक तिकडे पोहोचतायत. पहिल्या बॉलवर 1 रन, म्हणजे अजूनही 5 बॉल 11. मॅच मधील उत्कंठा वाढली आहे, चुरस वाढली आहे. कोण जिंकणार या मॅचला हे अजूनही कायमच आहे. पाणी साचलंय परंतु क्रिकेट सुरू आहे. 5 बॉलमध्ये 11, परंतु या दोन्ही प्लेयरने खूप चांगलं क्रिकेट या पावसाळ्यात सुद्धा खेळलेलं आहे. पुन्हा पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झाले, परंतु केतन या वेळेला मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. म्हणजे आलाय डॉट बॉल. धनंजय नाईक 4 बॉलमध्ये 11 करायचे आणि मॅच आता स्वतःवर केतन यांनी घेतलेली आहे. 4 बॉलमध्ये 11 होतील का की नाही होणार. ताई पॅकर एका बाजूला आहे, एका बाजूला विलॉयन्स आकर्ष यांच्यातील मॅच, एका बाजूला धनंजय नाईक, एका बाजूला केतन म्हात्रे. बॅटर आणि बॉलरचं हे युद्ध मात्र चांगलं सुरू आहे. विश्वसाई दरबार क्रीडा मंडळाची स्पर्धा, साजन पाटील सरांचं सौजन्य. हो, याच्यासाठी घेतली होती स्ट्राईक, कारण करायचा होता एअर स्ट्राईक. काय मारलाय, मला वाटत नाही परत हा बॉल येईल. वरळी पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावी लागेल, एवढ्या लांबवर मारलाय. हरवला असेल बॉल, पोलीस कॅम्पकडेच पाठवलाय का काय मारलाय. आणि समीकरण मात्र इकडे आता बदलतंय. 3 बॉल 5, मॅच नाही संपलीये. जरी षटकार आलाय मॅच नाही संपलीये. केतन म्हात्रे जसे एक जबरदस्त खेळाडू आहेत, तसेच पालघर मधील धनंजय नाईक सुद्धा आहेत आणि त्यांचाही प्रयत्न होईल या मॅचला अजूनही जिंकायचा. सिनियर चर्चा करतायत, कॅप्टन चर्चा करतायत, पंकज पाटील, पालन, महेश हे चर्चा मात्र त्यांच्याशी करतायत. 3 बॉल 5. या मॅच मधील उत्कंठा आणखी 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 वाढत चालली आहे. कालच्या दिवसातील शेवटची मॅच आणि 1 बॉल 3 असताना मात्र दिनूने मारलेला षटकारही आठवतोय. समोरचे थोडस प्लीज, थोडस बाजूला, म्हणजे आम्हालाही मॅच दिसेल. 3 बॉल मध्ये 5. वरळी मान्सून धमाका सुपर डुपर हिट झाली आहे. पाऊसही सुपर डुपर हिट सारखाच पडलाय आणि मॅचेस देखील तशाच होत आहेत. 3 मध्ये 5. यावेळेला फटका खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. हो, मॅच मध्ये पुन्हा एकदा कलाटणे. संगनायक प्रशांत घरत त्या ठिकाणी आले आणि धनंजय नाईकने मात्र आता हा एअर स्ट्राईक रोखलाय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी सत्यवान पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सत्यवान साहेब आपल्या या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं आम्ही हार्दिक स्वागत करत आहोत. साई धर्मा संचू सत्यवान पाटील साहेब ज्यांची आम्ही कालपासून आवर्जून प्रतीक्षा करत होतो, आपल्या येण्याने या स्पर्धेची शोभा वाढलेली आहे. सत्यवान साहेब आपलं स्वागत आहे. आणि मॅच 2 बॉल मध्ये 5. सत्यवान साहेबांचं स्वागत आहे आणि सध्या स्क्रीनवर आपण त्यांनाच पाहतोय. सत्यवानजी पाटील साहेब, टी शर्टवर आपण जे नाव पाहतोय साई धर्मा संचू, सत्यवान पाटील साहेब यांचं आपण स्वागत या ठिकाणी करत आहोत. या भव्य दिव्य अशा स्पर्धेमध्ये वरळी मान्सून धमाका आणि ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. आता स्ट्राईकवर मुंबईचं तुफान थॉमस डॅस, तर धनंजय नाईक देखील काही कमी नाहीये. थॉमस अशा प्रकारच्या खूप साऱ्या मॅचेस जिंकून दिलेल्या आहेत, परंतु धनंजय देखील काही कमी नाहीये. 2 बॉल मध्ये 5 पाहिजेत
आणखीन एक चांगला सामना रंगलेला आहे वरळी नगरीमध्ये. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल आणि तिकडे वाईट बॉल. पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी. आता मात्र मॅचला जिंकण्यासाठी एफर्ट्स दाखवले पाठीमागे प्रशांतने, नाहीतर आणखी एक धाव येऊ शकले असती. 2 बॉलमध्ये 4. 2 बॉल 4. हो, आणि स्टोक खेळलाय. बॉल हवेत आहे, परंतु बॉल अशा ठिकाणी पडलाय जिकडे फिल्डर आणि आता हो, एकच रन. अश्रफने स्ट्राईक घेतली आहे. मॅच मध्ये पहा, काल शेवटच्या मॅच मध्ये 1 बॉलला 3 पाहिजे होते. दिनू कांबळेने षटकार मारला होता पावसात मुसळधार, आणि आता मुसळधार पाऊस सुद्धा सुरू झालाय. आणखीन एकदा उत्कंठा पाहायला मिळते. आता 1 बॉल 3 पुन्हा एकदा, आणि स्ट्राईक वर आहेत अश्रफ लाला, मॅच विनर. पावसाळ्याचं क्रिकेट आणि हे क्रिकेट अश्रफलाही आवडतं. धनंजयने चांगली कामगिरी केली आहे टाई पॅकर साठी. आणि प्रोलिंग स्पोर्ट्सवर आपण या मॅचेसचा आनंद घेतोय. विपुल पांडुलकर आणि त्यांची संपूर्ण टीम. आणि अजूनही आपण नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये प्रोलिंग स्पोर्ट्सच्या या मॅचेसचा आनंद देखील घ्या. 5000 प्रेक्षक आमच्या बरोबर जुडले. सगळ्यांचं स्वागत. वरळी मान्सून धमाका. 1 बॉल आणि 3 ची आवश्यकता आहे. पाऊस धो कोसळतोय. अश्रफ लाला मैदानाच्या आतमध्ये आहे, आणि समोर जर पाहिलं तर धनंजय नाईक आहेत. एका बाजूला रिलायन्स ओरिसा आकर्ष 11, एका बाजूला ताई पॅकर प्रभादेवी पालघर यांच्यातील सुरू असणारी मॅच. प्रांतिक परिडा एका बाजूला आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर अमरदादा परुळेकर यांच्यातील मॅच रंगली आहे. पाऊस धो कोसळतोय. पावसाळी क्रिकेट एक महत्वाची मॅच. शेवटचा 1 बॉल आणि 3 ची आवश्यकता. कंपल्सरी चेसा नियम आहे. धनंजय, अश्रफ धनंजय, आणि हा बॉल मात्र पाठीमागे जातोय. या मॅच मध्ये धनंजयने काय कामगिरी केली आहे, जबरदस्त. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या टीमने मात्र विजय मात्र मिळवलाय. धावसंख्या एवढी मोठी नव्हती, परंतु मॅच बनवली या अगोदरच्या ओव्हरमध्ये पंकजने सुद्धा, आणि धनंजयने शेवटच्या ओव्हरमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. चला, टॉस साठी यायचे. सेमीफायनलचा टॉस होईल प्रथमतः. DS क्रॉप्स आणि दुसऱ्या बाजूला ताई पॅकर. काय बॉल टाकलाय शेवटचा धनंजय यांनी, लाजबाब. सत्यवान पाटील साहेबांचं आपल्यामध्ये आगमन झालंय. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रशांत घरत यांना जातोय. 16 बॉल मध्ये 38 नाबाद खेळी करणारे प्रशांत घरत मॅन ऑफ द मॅच. चला प्रशांत घरत, आपल्याला टॉस साठी देखील यायचंय. सत्यवान पाटील साहेबांचा सन्मान आपण करत आहोत. सर्वप्रथम सत्यवान पाटील साहेब. चला प्रशांत घरत, मॅन ऑफ द मॅच सुद्धा तुम्हीच आहात. आणि DS कॉप्स